नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी क्रिएटिन बद्दल सगळी माहिती घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिएटिन बद्दल सगळं म्हणजे माहिती घेणार आहे। क्रिएटिन नेमकं काय काम करतं, कशा प्रकारे काम करतं, त्याचबरोबर क्रिएटिन कधी घेतली पाहिजे आणि किती वेळापर्यंत घेतली पाहिजे, त्याचे इफेक्ट काय आणि साइड इफेक्ट काय, हे सगळं टॉपिक्स आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव राकेश कदम, परत तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। त्याचबरोबर तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन खाली ते पण नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अशीच नोटिफिकेशन तुम्हाला पहिली मिळत राहील। तर मित्रांनो, क्रिएटिन बद्दल सध्या आपल्या इथे खूप क्वेरी येत चालल्या होत्या। बरेचशी मुलं इथे येतात आणि त्यांना काहीतरी मिसगाईड केलं जातंय आणि त्यांना कळून येत नाहीये की नक्की क्रिएटिन कशी वापरली पाहिजे, किती वेळ घेतला पाहिजे, परफॉर्मन्स का भेटत नाही, त्यांची बॉडी तेवढी ग्रो का करत नाही, हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। तर थोडक्यात पहिला जाणून घेऊया क्रिएटिनचं नेमकं काम काय। तर बॉडी आपली जी क्रिएटिन जी आहे ती स्वतः सिक्रेट करते पॅनक्रियास आणि लिव्हर्स मध्ये, पण ती जास्त प्रमाणामध्ये करत नाही। आता एखादा व्यक्ती समजा बीफ खात असेल, त्यामध्ये जास्त प्रमाणात क्रिएटिन भेटते, पण आता सध्या सगळेच बीफ खात नाही। चिकन, अंडी, फिश यामध्ये पण भेटते, पण ती एकदम कमी प्रमाणामध्ये भेटते, ठीक आहे। तर बाहेरून घेतल्याने आपल्याला बेनिफिट काय होतो की बाहेरून घेतल्यामुळे आपला जो क्रिएटिन जो आहे तो इंट्रासेल्युलर जातो, त्याचबरोबर आपला एटीपी लेवलला वाढवतो, ठीक आहे। एटीपी लेवल वाढल्याने काय होतो, तुमचा जो वर्कआउटचा परफॉर्मन्स आहे तो आणखी वाढला। क्रिएटिन नेमकं प्री वर्कआउट सारखंच काम करतं का, की बाबा घेतल्या लगेच किक लागते, तर नाही। क्रिएटिन मित्रांनो प्री वर्कआउट सारखं काम नाही करत। मी आधी तुम्हाला परत क्लिअर सांगतो व्हिडिओमध्ये। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही असं बघितलं नसाल, तर काही मुलं बोलतात की क्रिएटिन आता प्री वर्कआउट घेऊ का पोस्ट वर्कआउट घेऊ का, आता क्रिएटिन कशा आणखी प्रकारे घेऊ, हे असे बरेचसे प्रश्न येत असतात। तर क्रिएटिन तुम्हाला सिंपल गोष्टी सांगितली की क्रिएटिन तुमची एटीपी वाढवते, जेणेकरून तुमचा स्ट्रेंथ वाढते, तुमचा स्टॅमिना वाढतो आणि त्याचबरोबर तुमची ब्रेन फंक्शनिंग पण चांगली करते, जेणेकरून तुम्हाला एक फोकस तुम्ही चांगलं राहतं। आता थोडं जाणून घेऊया आपण क्रिएटिनचा लोडिंग फेज काय असतो। तर बऱ्याचशा तुम्हाला गुगल केलं, तुम्हाला बऱ्याचशा वेबसाईटवरती किंवा साईटवरती तुम्हाला असं बघायला भेटेल क्रिएटिन तुम्हाला डेली 10 ग्राम घेतलं पाहिजे एक हप्ताभर, त्याच्यानंतर तुम्ही 3 ग्रामवरती स्विच करू शकता किंवा 5 ग्रामवरती, असं बऱ्याचशा माहिती पडतात। पण एक सेफर साईड डोस कसा तुम्ही घेऊ शकता, तर मित्रांनो हे लोडिंग फेज करण्यापेक्षा तुम्ही सेफर साईड तुम्ही घेऊ शकता डेली बेसिसवर 3 ग्राम। तर बिगिनर पासून जी मुलं आहेत ते 3 ग्राम तुम्ही घेऊ शकता आणि बरेचसे ऍडव्हान्स मध्ये पण 3 ग्रामच घेतात, कारण की ज्यांना लॉंग परफॉर्मन्स करायचा आहे, ज्यांना एक बोलतात ना की एक लांब तर ध्येय आहे त्यांचं, की त्यांना बॉडी टिकवायची आहे, चांगलं बॉडी ठेवायची आहे, बॉडीमध्ये स्ट्रेंथ चांगली राहिली, स्टॅमिना चांगला राहायला पाहिजे, तर अशी मुलं कधी पण ना ते स्मार्ट वेने करतात। आणि मित्रांनो अजून तर सांगेन की क्रिएटिन घेतलं असं तुम्हाला लगेच सुपरमॅन तुम्ही बनत नाही, ठीक आहे। दुसरी गोष्ट की बऱ्याचशा मुलांचा आणखी गैरसमज आहे की आता क्रिएटिन वर्कआउटच्या आधी घेतली की आम्हाला किक लागेल का, तर नाही, क्रिएटिनने किक लागत नाही। त्यात काही कॅफिन नाहीये की तुम्हाला ते सेंट्रल नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट करून तुम्हाला किक लागेल। तर क्रिएटिन डेली बेसिसवर तुम्हाला घ्यायचं आहे फक्त 3 ग्राम, एकदम सेफर डोस आहे। तुम्ही बिगिनर म्हणजे 16 वर्षाच्या पोरगापासून ज्याने स्टार्ट झाली घेतली क्रिएटिन, तर आयुष्य मरेपर्यंत क्रिएटिन घेऊ शकतो, इतकं तुम्ही 3 ग्रामचा सेफर डोस आहे, तुम्ही आरामात वापरू शकता। आता ह्याच्यामध्ये हे पण जाणून घेऊया की 5 ग्राम क्रिएटिन कोणी घेतली पाहिजे। जर एखादा मुलगा ज्याचा ऍडव्हान्स ट्रेनिंग खूप आहे आणि जर त्याची तितकी मसल रिकव्हरी आणखी चांगली होत नाहीये, तर पण तो क्रिएटिन चांगले म्हणजे 5 ग्राम क्रिएटिन ऍड करू शकतो, त्याचा त्याला आणखी जास्त बेनिफिट बघायला भेटेल। पण हे मी तुम्हाला सांगेन, तुमचे जे कोच असतील किंवा तुमचे डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही कन्सल्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल ते, ठीक आहे। आता 3 ग्राम क्रिएटिन सेफर डोस आहे, 5 ग्राम क्रिएटिन एक थोडासा ऍडव्हान्स मध्ये जातो। आणि जे आता काही बॉडी बिल्डर जे बाहेरचे आहेत, फॉरेनचे बॉडी बिल्डर, ते क्रिएटिन कमीत कमी घेतात 10 ग्राम 15 ग्राम, तर त्यांना बघून इथली मुलं पण ती तशी 10 ते 15 ग्राम घ्यायला चालू करतात। पण ते चुकीचा प्रकार आहे, कारण की तुम्ही अशा इतक्या याच्यामध्ये तुम्ही क्रिएटिन घेतल्यानंतर तुमच्या गट मध्ये गेल्यानंतर क्रिएटिनला लागतो पाणी, मग क्रिएटिन पाणी खेचते, ठीक आहे, बॉडीमध्ये तुमच्या। थोडक्यात समजून घ्या, थोडंसं बोलण्याचं जरासं एकदम एकदम खूप काही तर्कवितर्क काढू नका। समजा तुम्ही 10 ते 15 ग्राम तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त क्रिएटिन घेतली, तर त्या क्रिएटिनला पाणी लागणार जास्त, मग त्यावेळेला काय होणार, तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार, तुमचा स्टमक अपसेट राहणार, तर तुम्हाला काहीतरी पोटाचे विकार होत राहणार, या सगळ्या गोष्टी होत राहतात, ठीक आहे। मग त्याच्यामुळे क्रिएटिन 3 ग्राम घ्या, सेफर डोस आहे। लोडिंग फेज तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे असतो, 10 ग्राम घेऊ शकता, पण मी हे रिकमेंड नाही करत, माझ्याकडे येणार कुठल्याही मुलाला रिकमेंड नाही करत। 3 ग्राम मी एकदम बेसिक त्यांना सांगतो, 3 ग्राम घ्या आणि आयुष्यभर तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। आणखी एक झालं तर क्रिएटिन कधी घेतली पाहिजे, हा एक प्रकार आहे, खूप म्हणजे प्रकार डेंजर चालू आहे। तर क्रिएटिनचं असं काही नाहीये की प्री घ्या, पोस्ट घ्या किंवा आणखी कशामध्ये घ्या, ठीक आहे। क्रिएटिन तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही जर चालू केली आहे, तर तुमच्या बॉडीमध्ये रोज गेली पाहिजे, म्हणजे तुम्ही रोज कन्झ्युम केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटणार आहे।
आता प्री घेतल्याने काय फायदा होतो का, पोस्ट घेतल्याने फायदा होतो का, वेगळा फायदा होतो, असं काय फायदा होत नाही. मोस्टली जर पोस्ट वर्कआउट घेतलं तर त्याचा बेनिफिट जास्त आतापर्यंत स्टडीज मध्ये बघायला मिळालाय. आणि बरेचसे कोचेस किंवा म्हणजे एखाद्या वेळी बोलतात ना की डॉक्टर रिकमेंड करतात की बाबा तुम्ही पोस्ट वर्कआउट घ्या. का तर बॉडी वर्कआउट मध्ये जेवढं ग्लायकोजन डिप्लीट करते त्याच्यानंतर तिला बॉडीला रिफिल करायला लागतो. आणि त्या केसमध्ये तुम्ही समजा एखाद्या तुम्ही कार्ब्स काहीतरी किंवा प्रोटीन बरोबर तुम्ही कन्झ्युम करता तर बॉडीमध्ये जितक्या फास्ट जी गोष्ट जाते तितक्या फास्ट ती रिकव्हरी करते. आता हे झालं तुमचं पोस्ट वर्कआउटचं. म्हणजे मी पण काही काही वेळेला माझे जे ऍथलीट असतात किंवा माझ्याकडे जे कोणते येतात त्यांना सांगतो की सर तुम्ही पोस्ट वर्कआउट घ्या. ह्याचा रिझन पण काय असतो एक सांगतो. कधी कधी काय होतं की आपण डबे ठेवतो घरी. काही मुलांचं असं असतं की घरी डबे ठेवायचे आणि मग जिमला यायचं आणि त्याच्यानंतर मग क्रिएटिन जे असते ते घरी जाऊन खाऊ का, मग विसरलो, हे राहिलं, अशी बरीचशी कारणं ते ऐकायला भेटतात. तर म्हणून मी त्यांना सांगतो की बाबा तुमचं जे ड्राय प्रोटीन तुम्ही जे घेऊन जाता जिम मध्ये त्यामुळेच तुम्ही ऍड करून घेऊन जा, जेणेकरून तुम्ही तिथेच तुम्ही ती ज्यावेळी तुम्ही प्रोटीन पिता त्या शेकमध्ये रिफिल करून तुम्ही घ्या, जेणेकरून तुमची बॉडी पण फास्ट लगेच रिफिल होऊन जाईल आणि ते क्रिएटिन लवकर आत तुमच्यामध्ये ऍब्झॉर्ब होईल आणि त्याचबरोबर तुमच्या तो मिस होणार नाही दिवस, म्हणजे दिवस चुकणार नाही. आता आणखी एक आहे की मुलं समजा आता हप्त्यातले 4 दिवस व्यायाम करतायत तर ते 4 दिवस फक्त क्रिएटिन घेतात, बाकी दिवस क्रिएटिन घेत नाही. तर हे पण तुम्ही चुकीचा प्रकार करताय. तर क्रिएटिन जे आहे मित्रांनो तुम्हाला डेली बेसवर घ्यायचं. तुम्ही जर 3 ग्रामची लोडिंग करताय डेली बेसवरती तर तुम्हाला 3 ग्राम घ्यायचंच आहे तुम्हाला. जर तुम्ही तो 3 ग्रामचा क्रिएटिन तुम्ही एखाद्या मील बरोबर घेऊ शकता, एखाद्या शेक बरोबर घेऊ शकता किंवा तुमचा एखादा कुठलाही तुम्ही ज्यूस बी देता त्यावर पण घेऊ शकता, एखादा फ्रूट ज्यूस त्यावर पण घेऊ शकता. पण डेली बेसिसवर तुमची क्रिएटिन गेली पाहिजे. आणि 3 ग्रामची क्रिएटिन तुमच्या बॉडीमध्ये एक महिनाभर म्हणजे होतं ना की एक बघायला गेला की 25 ते 30 दिवसापर्यंत त्याची लेवल मेंटेन व्हायला लागते. आता क्रिएटिन तुम्ही घेतला तुमचा ग्राफ वर चाललाय समजा आणि तुम्ही सर्टन लगेच तुम्ही एकदम तुम्ही 4 दिवसांनी परत की 4 दिवस बंद करा, तो ग्राफ काय तुमचा वर जाणार नाही, तर परत खाली येणार तो. असं सस्टेनचा ग्राफ राहायला पाहिजे, यासाठी तुम्हाला क्रिएटिन डेली बेसिसवर घेणं गरजेचं आहे. 3 ग्राम फक्त, ठीक आहे. आणि हे पण सांगितलं कधीपर्यंत घेतलं पाहिजे, कितीपर्यंत घेऊ शकता. आयुष्यभर 3 ग्राम क्रिएटिन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. रनिंग करणारी पोरं असू दे, जिम करणारी मुलं असू दे, कुठल्याही स्पोर्ट्स मधली मुलं असू दे, क्रिएटिन घेऊ शकतात. एज असू दे, काही त्याची लिमिट नाही त्यामध्ये. फक्त ह्याच्यामध्ये एकच टर्म्स अँड कंडिशन, जर कुणाला जर किडनीचे जर डिझीज इश्यू असतील तर त्यांनी आपल्या डॉक्टरला कन्सल्ट करून घ्यायचे. आणि ते पण नसेल होत असेल मित्रांनो तुमच्याने एवढं होणं, तर पहिलं स्वतः तुम्ही पॅथॉलॉजी मध्ये जाऊन तुम्ही स्वतः KFT करून घेऊ शकता. किडनी फंक्शन टेस्ट असते ते घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आयडिया होऊन जाईल की मग तुमच्या किडनीचं एक म्हणजे काय फंक्शन चाललं ते. हे एक बेसिक टेस्ट असते, ते तुम्हाला अराउंड एक 300-400 रुपये जे तुमच्या अकॉर्डिंग टू तुमच्या लॅबच्या हिशोबाने तुम्हाला भेटली जाते. त्यात पण तुम्हाला आयडिया होऊन जाईल तुमची किडनी काय वर्क करते. कारण की काही मुलं मी आता माझ्याकडे येतात ते मला असं सांगतात की दादा आम्ही दिवसभर पाणीच पित नाही, तर आमची किडनी खराब होऊ शकते का, असं आम्ही क्रिएटिन घेतली जास्त किडनी. तर क्रिएटिननी तुमची किडनी अशी खराब होत नाही. तुम्ही जर फूड तुम्ही खात आहात तुमच्या म्हणजे डेली लाईफ मध्ये आणि तुम्ही पाणीच पित नाही आहात तर तुम्हाला किडनी स्टोन हा 100% होणार आहे. ह्याच्यासाठी काय मॅन्डेटरी नाही की तुम्हाला व्हे प्रोटीन खाल्ल्याने स्टोन होणार आहे, किंवा तुम्ही हे काहीच नाही जरी खाल्लं आणि तुम्ही म्हणजे जेवताय, तुम्ही तुमचा रोजचा आहार जरी घेताय आणि त्यात पण तुम्ही पाणी जरी कमी करताय, कारण की आपण जे काही खातो त्यामध्ये पण तुमचे काही ना काही पार्टिकल्स बॉडीमध्ये जात असतात. आणि किडनीचं काम मेन काय आहे की जे तुमचं पार्टिकल तुमच्या बॉडीमध्ये जातात आणि जे पाणी जे असतं ना ते तुमचं ब्लड आहे ना ते थिक होऊन देत नाही आणि ते फिल्ट्रेशन करायला तुम्हाला हेल्प होते आणि त्याच्यानंतर आपल्या युरिन ब्लॅडर मधून सगळी घाण ती सगळी बाहेर पडते. ठीक आहे, तर सिंपल गोष्ट सांगितली की तुमची जाळी जर खराब झाली, कचरा जमा झाला, चॉक झाला, तर तुम्हाला डेफिनेटली कचरा जाऊन तुम्हाला स्टोन होणारच आहे. तर पाणीचा इंटेक तुम्ही वाढवा. तुम्ही सप्लिमेंट घेताय किंवा नाही घेताय तरी तुम्ही पाण्याचा इंटेक वाढवा, मग तुम्हाला कधी किडनी स्टोनचे इश्यू होणार नाहीत. आणि जर एखादा जन्मजातच ज्याला एखादा इश्यू असेल त्यांनी तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मगच घ्या. तर मित्रांनो ही होती आज बेसिक थोडीशी क्रिएटिन बद्दलची माहिती. तर बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा मुलांची क्वेरी येते, म्हणून म्हटलं आज एक व्हिडिओ बनवूया. खूप दिवस प्रयत्न करत होतो पण नव्हतं पॉसिबल, पण आता प्रत्येक वे प्रोटीन म्हणजे सध्या EAA BCAA असे सगळे असे व्हिडिओ याच्यावरती आपण घेऊन येतोय, छोटे छोटे व्हिडिओ. तर पण ती माहिती जी असताना म्हणजे एकदम बेसिक प्रमाणे आम्ही घेऊन येतो, कारण की माझे जे फॅमिली मेंबर माझ्यावर जॉईन होत चालले त्यांना जितका त्यांचं पण एकच म्हणणं असतं, दादा आम्हाला सिंपल याच्यामध्ये सांग की घ्यायचं कसं, काय घ्यायचं, तर ते एकदम सिंपल पैसे तुमच्याकडे घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो नक्की आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला जो ID नक्की जाऊन फॉलो करा. तिथे पण आता मी बरेचसे छोटे मोठे अपडेट्स द्यायला चालू करणार आहे. लवकरात लवकर आपले व्हिडिओ भरपूर तिथे सगळे येत राहणार आहेत अपडेट्स. त्याचबरोबर आपला mauli.proteinhub आपला स्टोअरचा ID आहे, इथे पण नक्की फॉलो करा. कारण की आता आमच्याकडे बऱ्याच वेळा असं होतं की काही स्टॉक आपल्याला फक्त ऍज इट इज आपण रेटमध्ये काढणार आहे, तो स्टॉक पण तिथे आपण अपलोड करणार आहे. कदाचित त्याचा व्हिडिओ कोणाला नाही भेटणार, पण त्याची जी ऑफर असणार ती तिथे आपण मेन्शन करणार. कदाचित त्याच्यावर तुम्हाला 60%,
65% किंवा लास्टला 70% असं पण डिस्काउंट येऊ शकतो, पण ती ऑर्डर मॉडिफाय करून तुमच्यापर्यंत येणार आहे. तर mauli.proteinhub या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करून ठेवा, कारण की त्यात भरपूर फायदा तुमचा होणार आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे जे स्टॉक असतो तो आपण इंडियन आणि इंटरनॅशनल ब्रँड यामध्ये दोन्ही पण डील करतोय, कारण की आपल्याकडे बरेचसे आपलं असं क्राऊड आहे की त्यांचा पॉकेट फ्रेंडली, त्यांना पैसे एवढे घरातून मिळत नाही किंवा जे कमवतात पण त्यांना घरी खर्च करावा लागतो. तर अशा मुलांसाठी बेसिक सगळ्या गोष्टी आपण त्या पण लक्षात घेऊन सगळे घेऊन येतोय. आणि परत इथे जाता एकच सांगेन तुम्हाला की तुम्ही किती महागातलं प्रोटीन घेतलात किंवा किती महागाचे सप्लिमेंट घेतलात, पण तुमचा फूड किंवा तुमचं जे न्यूट्रिशन आहे म्हणजे घरचं जेवण जर तुम्ही प्रॉपर घेत नसाल, आहार पहिली गोष्ट, आणि ते वेळ घेत नसाल, तर तुम्हाला तुमचे जे गोल्स आहेत ते बॉडी बनवायचे ते कधी अचीव्ह होऊ शकत नाही. मग यातलं तुम्हाला माझा राग आला चालेल, पण मी एकच सांगेन, कमीत कमी दिवसांत 2 वेळा तुमचा ब्रेकफास्ट चांगला ठेवा आणि 2 वेळा तुमचं जेवण चांगलं ठेवा. असं नाहीये की वडापाव खाल्ला आणि संध्याकाळी जेवलं, असं करू नका. तर मी वडापाव नाव ठेवत नाही, मी स्वतः वडापाव खातो, मी पहिला इथे सांगतो. पण एक कसं असतं मित्रांनो की जितका होऊ शकतो तितका आपण जितका चांगला मेंटेन ठेवू स्वतःला, तर तितकंच आपण पुढे जाऊ शकतो, आपले फिटनेस गोल अचीव्ह करू शकतो. तर चला मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जाण्याची ते सांगेन. आणि स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला.